नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आज मी नाशिकला गेले होते. नाशिकला कुठे, का आणि कशासाठी हे सर्व तर मी सांगते. त्याच्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, नाशिकला मी थोडं कामानिमित्तच गेले होते, पण ठीक आहे. घराच्या बाहेर निघताना आम्ही छान गरमागरम पोह्यांचा नाश्ता केला. कसं आहे, आपल्या इकडे नाश्ता म्हटलं की सगळ्यात पहिले आठवतात ते म्हणजे पोहे. तसंच आम्हीही गरमागरम पोह्यांचा नाश्ता केला. पोहे खाऊन झाल्यानंतर सेकंड चहा घेतला. चहा घेऊन झालं आणि मग पुढचं सांगते मी तुम्हाला. आम्ही नंतर गंगेवरती गेलो होतो. मग छान दर्शन घेतले. तिथं थोड्या वेळ छान बसलो, एन्जॉय केला, वेळ घालवला. खरंच तिथं मस्त वाटलं. वातावरण पण छान झाली होती. खूप गर्दी होती गंगेवरती, खूप छान वाटलं. आणि मी नाशिकला गेले होते. मला घराला कर्टन घ्यायचे होते, गरजेचेच होते ते थोडेसे, त्याच्यामुळेच मी घाई केली आणि गेली. तसं नीरज येत नाही नाशिकला, कारण की तो रोज नाशिकवरून अपडाऊन करतो, त्याच्यामुळे तो कंटाळा करतो. पण मी आज म्हटलं नाही बाबा चल. पण त्याचं एक घरी आल्यानंतर एक डिमांड होतं की मला आज कोथिंबिरीच्या भाकरी खायच्या आहे. मग मी पटकन करायला घेतली. त्याने माझं मन धरलं. म्हटलं मलाही त्याचं धरणंच आहे ना. मग मी पटकन अशा कोथिंबिरीच्या भाकरी करायला घेतल्या. गरमागरम भाकरी. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडता. पण काही जण पेपरवर थापता आणि काही जण कॉटनच्या कपड्यावर. मला पेपरवर नाही थापता येत, मी कॉटनच्याच कपड्यावर थापते. म्हणजे सरावाप्रमाणे आधीपासून त्यात कॉटनच्या कपड्यावर जमतं, मग कॉटनच्याच कपड्यावर. मग पटापट असे मस्त कोथिंबिरीच्या भाकरी करून घेतल्या. खरं सांगू ना, इतक्या टेस्टी झाल्या होत्या. आणि मुगाची खिचडी केली. चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.